चहा घ्यायला मस्त घट्ट दुधाचा ठेवला चहा. आणि 3-4 दिवस झाले घरीच तर मस्त अशी ढगाळ वातावरण आहे. थंडी नाही, काय नाही, काहीच नाही. आता घरी तर थंडी नाही, वारात गेला मग वारातच थंडी लागते. एवढी थंडी पडणार आहे. पण आता काही करू शकत नाही, कारण गव्हाले पाणी दिल्याशिवाय काही वावरात जाऊ शकत नाही. लय हाल होतात मग जीवाचे, कारण वावर काही एका ठिकाणी नाही. एक वावर आहे इकडे तर एक वावर आहे तिकडे, आणि वावर लय दूर दूर बंडीनं गेल्याशिवाय काही पर्याय नाही. आणि आता सध्या बंडी काही रिकामी नाही, आणि बंडी रिकामी असली तरी तिला घेऊन जायला वावरात कोणी नाही. त्यासाठी 2-4 दिवस झाले घरीच आहो. पहिले चहा घेतो आता पिऊन, आणि मग करतो भाजी. आणि भाजीला आहे आज मटण. मला 2-3 पीस उरतातच उकडचे, आणि ते बी मी काही वाया जाऊ देत नाही. ते बी सकाळी करून खातो. मी दाखवतो तुम्हाला. हे पाववाटीतही एवढीच भाजी मला पुरते, लागल्या संध्याकाळच्यालाही उरते. कारण की आता भाकरीचं पीठ तर काही नाही. मटण असल्यावर मस्त भाकरी बनवल्या 2 मग टेन्शन नाही राहत. पण आता ज्वारी संपली तर मग आता भाकरीचं पीठ नाही, आता खावं लागतील पोळ्यात. एकदम असा हिवाळा लागला, मस्त थंडी चालू आहे. आणि हिवाळ्यात तर तुम्हाला माहित आहे सगळ्यात जास्त चालते मटण आणि भाकरी चुलीवरच्या. लय भारी लागतात. पण आता काय करणार आहोत, ज्वारी संपल्यावर मग काही पर्याय नाही. किती लागल्या भारी, तरी ज्वारी संपली आता. तर भाकरी काही नाही. आता खावं लागेल फक्त पोळ्या आणि भाकरी. कारण की आता जे हिवाळ्यात ज्वारी येते ते कोणी पेरत नाही. वावरात डुकरं डाकरायच्या ना, त्यासाठी आता उन्हाळ्या लोक वाट पाहा लागेल ज्वारीची. आता उन्हाळीत ज्वारी येते. आणि तसं होतं इकत घ्यायला गेलं की भाव लय असते ज्वारीले. आणि ज्यावेळेस आम्ही पिकवतो उन्हाळ्याच्या टायमात तेव्हा ज्वारीले भाव नसते, गहू आले की गव्हाले भाव नसते. पण आम्ही शेतकरी जर इकत घ्यायला गेलो आम्हाला तर लय जास्त भाव वाटते, कारण की आम्ही त्याच्यापेक्षा कमी भावात ज्वारी गहू इकले असतात. म्हणून बाजारातून काही ज्वारी येत नाही आता फक्त उन्हाळ्याचीच वाट पाहावी लागेल. उन्हाळ्यातच भेटतील भाकरी खायला. आणि तसं बी कोणता शेतकरी असा नाही की त्याच्या वावरात जे पिकते ते इकत आणून खाईल. घ्यायला लागते, कमी भावात विकायला लागते. आणि आम्ही जर इकत घ्यायला गेलो तर जास्त भावानं घ्यावं लागते, कारण ते जर त्याच्याजवळ गेलं की त्याचे भाव वाढले, शेतकऱ्याजवळ असलं त्याचे भाव कमी. असं चालते. सरकार, शेतकरी, व्यापारी. शेतकरी सर्वात गरीब, व्यापारी सर्वात सुखी. आणि सरकारने काय बोलावं, सरकारनं तर लाभच सोडून दिला शेतकऱ्याच्या बाबतीत. किती विनंत्या केल्या आणि किती काय केलं तर सरकार काही मालाला भाव देणार नाही. जे आहे ते चालूच आहे. आता मध्ये लागलेलं आहे खूप. मी घेतो स्वयंपाक कर. मटण तर आहे म्हणाले, पण मटणाले मसाला नाही. पण आता करतो तसंच बिगर मसाल्याचं. जरासं केलं की होऊन जाते. आताचं संध्याकाळी पाहता येते. तशी आता उशिरा जेवलं की संध्याकाळी भुकाही लागत नाही. हातानंच बारीक करून घेतो हे. तर मग इवाय भरते सारं हे होते. खावीशी वाटणारी भाजी आहे मटण म्हणजे. कसंही केलं तरी चांगलं होते, आणि फिक्कही केलं तरी चांगलंच लागते. स्वयंपाक करावं लागते. काय काय रे
कामं करावं लागतात. आता घेतो अतिच पीठ मस्त. अरे देवा, कधी कधी तुमच्या संग बोलता बोलता होऊन जाते मीठ कमी जास्त पोळी तर खा नाही वाटत. मग त्यासाठी आज पहिलेच मीठ टाकून देतो. आणि बरोबर व्हिडिओ कट करताना समजते मला की मीठ कमी झालं होतं का जास्त झालं होतं. तसं खाताना तर समजते, पण व्हिडिओ कट करताना समजते की किती वेळा मीठ टाकलं. कधी कधी मीठ टाकलं ना थोडे. ब्लॉग बनवायचं एकच कारण म्हणजे फायदा आहे. असं कितीकदा झालं की माय काही वावरात हरपलं, मग लक्ष नाही राहिलं तर ब्लॉग कट करता करता मला सगळं समजते कुठे काय झालं होतं, कुठे काय नव्हतं झालं. ते सगळं माझ्या मोबाईलमध्ये हे असते, रेकॉर्ड असते. त्याच्यात मग मला समजते. मला चष्मा एकदा हरपला होता. आईचा चष्मा हरपला होता. तर बरोबर व्हिडिओ कट करताना समजलं की चष्मा कुठे पडला, काय पडला, कुठे राहिला, कुठे नाही. तर बरोबर दोघीचे चष्मे बरोबर दिसले. आईचाही दिसला आणि माझाही दिसला. लय राडा होते, अति ठेवता आणि तशी ठेवता, ध्यान नाही मले आणि दिसतही नाही बरोबर. मला तर एवढं टेन्शन आलं होतं. माझा चष्मा हरपला होता तर लय. कारण की मला उन्हात गेल्यावर माझं डोकं नाही दुखते, डोक्यासाठीच लागेल आहे तो चष्मा. म्हटलं आता वावरातले कामं लागले, उन्हाळाभर तर घरीच होतो. पण चष्मा हरपल्यावर असं वाटलं की वावरातले कामं लागले, डायरेक्ट चष्मा हरपला. आता कसं होणार आहे, कारण की डोळे तपासायला जाता येत नाही कामधंदे सोडून. आई त्याच्यात जाव कर व. चला, बोलता बोलता झालं तुमच्या संग पीठ चुरून माया. आज मला तेलाच्या पोळ्या टाकायला हे वाटू राहिलं. रोजच तेलाच्या पोळ्या खाऊ राहिली. आज टाकतो मस्त जाड्या पोळ्या. भाकरचं पीठ तर काही नाही. मस्त जाड्या पोळ्या टाकतो आणि शकतो चुलीत. चुलीत शेकल्यावर लय भारी लागतात. हे असे मोठे मोठे मस्त उंडे घ्यायचे, मस्त करायच्या पोळ्या 2 आणि शेक्याच्या चुलीत. कर जावं तेवढा, जाव चुलीत. मी पोळ्या टाकून घेतो अतिच 2. भाजी झाली बाई, जास्तच झालं वाटते. पण आता 2 पोळ्या ताटाच लागले. काही बी करून 4 पोळ्या टाकतो तरी बी उरतेच. 1 नाही तर 2 नाही तर कधी कधी तर 4 होतात. कारण की घरी असल्यावर मला नाही जात जेवण. कारण की घरी नसते काही कामधंदा. कामधंदा असला की खावा वाटते, कामधंदा नसला की खावा बी नाही वाटत. ही झाली भाजी. आता तरी 2-3 दिवस झाले रोज स्वयंपाक करून राहिली. दाखवतो मी तुम्हाला. थांबा. हे पहा, 4 वांगे केले होते त्या दिवशी. हे 4 वांगे इथले 1 वांग उरलं आणि 4 पोळ्या इथले उरली 1.5 पोळी. आता ही पोळी लावा लागते बैलाले. कारण आता चिवडा बिवडा तर काही करत नाही. 1.5 पोळीचा चिवडा किती होईल एवढा, पण ते चिवड्यातच भागल्यावर मग आणखी हे उरणार आहे. त्यासाठी आता हे देतो बैलाले लावून आणि टाकतो आता 2 पोळ्या जाड्या. सकाळी होते आणि संध्याकाळी बिगर तेलाच्या मस्त. आणि हे शकतो चुलीत. उंडाला दिसत होता मोठा पोळीचा, पण पोळी मस्त झाली. जास्त जाडी नाही झाली आणि जास्त बारीकही नाही झाली. आणि येतात आपला मस्त उंडा पा केवढा दिसते. पोळी एकदम ते पतली. आणि जाड्या पोळ्या हे मस्त
जराशा जाड्याच पाहिजे, त्या मस्त फुगतात. आता यायचं काय होते काय माहित, फुगतात का नाही हे का होतात वातळ. मी पोळी घेतो दुसरी लाटून आणि दोन्ही एक साथ शेकून घेतो आणि दोन्ही एक साथ नेतो चुलीत शेकायला. अजून झाली नाही, झाली असल्यावर मग काहीची काळजी नसते. असं वाटते उठू करू खाऊ. तू आहेस का चुलीवर बसेल? आणू का मग? पण चांगली शेकजो, मस्त लाल जरद. राहू दे तर ती. आई बसली, आई शकतो म्हणते पोळ्यात. आई जवळ नेऊन देतो आता. ही पोळी घेऊन शकतं का? पाणी ठेव ना मग उतरून. हे पाहिजे पिलं घे. अरे रे 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 गरम पाणी पेला काय रे? पिऊ दे. हे शेकणं लागली मस्त आता. पोळी चुलीत, भाकर नाही. भाकरचंच नाव येते तोंडात. चूल म्हणली की भाकर आली, भाकरचंच नाव येते तोंडात. आता मी एवढी पोळी शेकून घेतो आणि एवढी पोळी शेकून झाल्यावर भाजी तर व्हायलाच आहे आपली. हा एवढा पसारा घासला भांडे कुंड्याचा की झाले मग काम. दिवसभर काही नाही, मग दिवसभर झोपा. आता स्वयंपाक करून घेतो तर मग संध्याकाळचा स्वयंपाक करायचा काम नाही, तर मग संध्याकाळी आरामच आराम. चला हे बी पोळी झाली, हे बी घेऊन जातो आईजवळ आणि ते पोळी घेऊन येतो व्हायल पोळी. आणि हे असे जाड्या पोळ्या केल्या की एकाच इकडून मस्त शेका लागतात ही अशा. आणि इकडून पहिली वारच शेका लागतात. आईजवळ कपडा देऊन दिला आणि माझे हातही जाऊ राहिले. चप्पल घालायला गरगर फिरा लागते. अव मंदात नाही होऊ दिली का हो? कमी पडते. आणि हे झाली आपली जाडी पोळी. हे पाय ना कशी शेकली, मंदात हुस नाही दिली बिचारीनं. पण जाऊ द्या, आता हे अशीच खातो मी. एका इकडून जावली आणि एका इकडून राहिली. त्याच्यातही काही जरासा की इस्तो कमी आहे. आणि बाहेर काय करते काय माहीत, सारं ढगाळ वातावरण आहे. आणखी पाणी येते का काय देव जाणे. आणि शरीर आपलं चावट आहे की थंडी असली तर सैन नाही होत, पावसाळा असला तर पावसाळा सैन नाही होत. आणि अशी थंडीत बद्दल आली की तब्येता खराब होतात. काय करा. आणि वातावरण तर असं चालू आहे, हिवाळ्यात पावसाळा, उन्हाळ्यात पावसाळा आणि पावसाळ्यात थंडी. काय मोठं डेंजर वातावरण चालू आहे बाबा. चला मग आई शकते आता ते एक पोळी. आता हे एक पोळी तर झाली, भाजी झाली. आणि मी घेतो आता एवढे भांडे घासून. पसारा तर पाहिलं असतं मी किती राहिलो. एवढे भांडे घासून घेतो आणि मग करतो जेवण. तर मग भेटू पुढच्या व्हिडिओ.